झी 24 तास एक पाऊल पुढे। नितीश कुमार यांचा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यास विरोध नसल्याचा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला। भाजप हा मोठा पक्ष असल्याने पंतप्रधान कोण होणार हे तो पक्षच ठरवेल। या बाबतीत नितीश कुमार आणि भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांची कालच भेट झाल्याचे मुंडे म्हणाले। नरेंद्र मोदींच्यासाठी भाजपात जोरदार लॉबिंग सुरू असल्याचं जगजाहीर आहे। आता मुंडेंसारख्या ज्येष्ठ नेत्यानं मोदींच्यासाठी बॅटिंग सुरू केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। नितीश कुमारांच्याकडून मोदींच्या नावाला विरोध झालेला नाहीये। कालच एनडीएच्या नेत्यांशी भाजपची चर्चा झाली। आमच्या अध्यक्ष राजनाथ सिंगजी आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि त्यांनी हे सांगितलंय, कारण अशी एक चर्चा होती की नितीश कुमारनाच पंतप्रधान व्हायचे। त्यांनी हे स्पष्ट केलंय काल की भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांनी आपला पंतप्रधान ठरवावा। आम्ही त्याला वेळ मागितलेला आहे, त्यामुळे योग्य वेळी भाजप प्रधानमंत्री ठरवेल आणि आमचा प्रधानमंत्री भाजप ठरवेल तोच असेल। ज्येष्ठ राजकीय विश्लेषक कुमार सप्तर्षी आपल्यावर आहेत। सप्तर्षी सर, मुंडेंच्या या वक्तव्याला नेमकी नेमका याचा अर्थ नेमका कसा लावता येईल आपल्याला? याचा अर्थ असा लावता येईल की बीजेपी मध्ये पीएमचा कॅन्डिडेट ठरवण्याकरता जरा ते परिस्थिती लवकर ओढून घेत आहेत। कारण नितीश कुमार हे आमचे चळवळीतले मित्र आहेत, जेपी मुवमेंट मध्ये होते, माझी चांगला ओळखतो त्यांना। त्यांना अजिबात हे पसंत येत असं नाही। त्यांचे प्रवक्ते जे शिवानंद तिवारी म्हणून ते वारंवार बोलत आहेत की एनडीएची बैठक घेऊन ठरवा एकदा, म्हणजे मोदी ठरलं आम्हाला आमचे रस्ते मोकळे। तर गोपीनाथ मुंडेंची ही राजकीय जी हे आहे खेळी ती अशी की लवकरात लवकर ते निर्णय घ्यावा पीएमचा, पंतप्रधान एवढंच आहे। आणि त्यावेळेला मग नितीश कुमारांनी ते काय म्हणतील आणि मग त्याच्या पुढे पुढचं करावं। आजच्या अस्थिरतेच्या काळामध्ये नुसतेच मोदी पुढे नेले आणि पक्षापेक्षा ते मोठे झाले, तर बीजेपीला पर्याय राहणार नाही आणि सत्ता येणार नाही। मग जर नरेंद्र मोदींच्या नावावर चर्चा झाली आणि मग नितीश कुमार काय करतायत, बाहेर जात आहेत का आत राहत आहेत, इंडियामध्ये दुसरे घटक येतात का काय, त्याच्यावर पुढचा प्रवास होईल। निश्चित। धन्यवाद कुमार सर, आपण झी 24 तासशी बोललात त्याबद्दल। हे होते कुमार सप्तर्षी आणि त्यांनी या सगळ्या विषयावरती भाष्य केलं आणि या सगळ्यात कुठेतरी मीटिंग व्हावी एनडीएची, त्यामध्ये ठरावं सगळं पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे। पण मुंडेंनी एक प्रकारे जे सांगितलं की भाजपच ठरवेल आणि नितीश कुमारांनी तशी राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा केली आहे। या सगळ्यावरती आपण प्रतिक्रिया घेतली आताच कुमार सप्तर्षींची। झी 24 तास एक पाऊल पुढे।